नमस्कार, मी प्रियाज लाईफस्टाईलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। मी आज तुम्हाला माझी रोजची देवपूजा कशी असते ते दाखवणार आहे। मी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून सगळ्यात पहिले रोजची कामं उरकून घेते। त्यानंतर घर वगैरे स्वच्छ पुसून त्यानंतर देवपूजेला सुरुवात करते। सगळ्यात पहिले मी मुख्य दरवाजाच्या समोर सगळं फरशी झाडून पुसून घेतली। त्यानंतर मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करून घेतलं आणि दरवाजासमोर एक छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली। त्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घेतली, मुख्य दरवाजाचीही पूजा करून घेतली। त्यानंतर देवाऱ्यातील देव सगळे बाहेर काढून सगळे स्वच्छ धुवून पुसून देवाराही स्वच्छ करून सगळी देवांची मांडणी करून घेतली। देवांना हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून घेतल्या। देवासमोर धूप दिवा लावून आरती करून घेतली। अशा प्रकारे माझी रोजची देवांची पूजा करून झाली। त्यानंतर मी किचन ओटा ही स्वच्छ करून किचन ओट्यावरील भिंतीवरती स्वस्तिक काढून घेतलं आणि गॅसचीही पूजा करून घेतली। मी रोज सकाळी स्वयंपाक करण्याच्या पहिले गॅसला फक्त हळदी कुंकू वाहून पूजा करून त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते आणि जेव्हा स्वयंपाक सगळा आवरला जातो त्यानंतर मी अशा प्रकारे सगळा किचन कट्टा स्वच्छ करून भिंतीवरती स्वस्तिक वगैरे काढून घेते आणि गॅसची पूजा करते। त्यामुळे ही पूजा दिवसभर अशीच छान राहते, कारण माझी किचन ओट्यावरची सगळी कामं झालेली असतात। त्यानंतर मी गॅसवरती ही स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून घेतली होती। अशाच प्रकारे माझी रोजची गॅसची पूजा असते। त्यानंतर आज मी लक्ष्मी प्राप्तीसाठी जो मिठाचा दिवा लावला जातो त्याची पूजा केली होती। याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। अशा प्रकारे मी माझी रोजची सगळी कामं आवरल्यानंतर सगळी देवपूजा करून घेते। तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।